शेतीचं क्षेत्र कमी आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांमध्ये नेहमी आत्मविश्वासाची कमतरता सापडते। पण काही शेतकरी अवघ्या 5 ते 10 गुंठ्यात जे उत्पादन घेतात ते अनेकांना कित्येक एकरांवर घेता येत नाही। हिंगोली जिल्ह्यातल्या हट्टा गावच्या विश्वनाथ शिंदेंनी केवळ 10 गुंठ्यातल्या कारलं पिकापासून 60,000 रुपयांचं उत्पन्न घेतलंय। लवकरच हे उत्पन्न 80,000 रुपयांपर्यंत जाणार आहे। आज आपण त्यांच्या कारलं शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जाणार आहोत। विश्वनाथ शिंदे यांची हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या हट्टा गावात जेमतेम 2.5 एकर शेती आहे। यामध्ये ते बारमाही भाजीपाला पिकांची शेती करतात। सध्या त्यांच्याकडे 10 गुंठ्यात कारल्याचं पीक आहे। यासाठी त्यांना 15,000 रुपयांचा खर्च आलाय। सध्या कारल्याचं उत्पादन सुरू आहे। त्यांना चांगलं उत्पादन हाती येतंय। माझ्याकडे 2.5 एकर जमीन आहे, तर त्याच्यामध्ये दुसरं ठोक पिकं काय घेत नाही मी। माळवा पद्धतीने बारीक आपलं कारले, दोडके, वाल, कद्दू, बीट असे पारंपरिक पीक घेतून बाजारामध्ये भाव योग्य मिळत असल्यामुळं तर मी चिल्लर म्हणजे बसून विकतो स्वतः। आणि मार्केटला काय माल नेत नाही मी। तर ह्या वर्षी 3 पुड्या कारले लावले। 3 पुड्या म्हणजे अंदाजे त्याची 500 रुपये एक पुढे होती, ते 1,500 रुपये बियायला लागले। आणि त्याला खर्च जवळजवळ 15,000 रुपये खर्च झाला, पूर्ण तार, लाकडं, बांबू, मजुरी, खत, फवारणी। आता त्याचं एक पहिला तोडा समजा एक अंदाजे 10,000 रुपयाचा झालेला आहे। विश्वनाथ शिंदेंनी यंदा दुष्काळ असल्यामुळे जेमतेम 10 गुंठ्यात कारल्याची लागवड केली होती। गेल्या महिनाभरापासून या भागात चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे त्यांना सध्या कारल्याचं चांगलं उत्पादन हाती येतंय। आता हे पाणी पडल्याच्यानं थोडा याला माल लागला, तर आता याच्यामध्ये जरा बरोबरचं उत्पन्न मिळते म्हणून जरा भाव बरोबर आहे बाजारामध्ये, मार्केटमध्ये। तर बसून विकल्यामुळं आपल्याला फायदा होते आणि मार्केटमध्ये नेलं तर काही होत नाही त्याच्यामध्ये। विश्वनाथ शिंदे आपल्या भाजीपाल्याची स्वतः परभणी, वसमत, हट्टा, जवळा बाजार आणि हिंगोलीच्या बाजारात विक्री करतात। त्यामुळे त्यांना आपल्या शेतमालाची चांगल्या किमतीने विक्री करणं शक्य होत आहे। ते माझा फळ अजून 2 महिने चालू शकते। तर आजपर्यंत समजा 40,000 ते 45,000 रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे। अजून 35,000 रुपयाचं होऊ शकते। तर अजून 2 महिने फळे चालते। 20,000 रुपये वजा जाता 60-65,000 रुपये उरते। शिंदेंना आतापर्यंत कारल्याच्या पिकापासून 40,000 रुपयांचं उत्पन्न हाती आलंय। तर येत्या 2 महिन्यात त्यांना कारल्यापासून आणखी 40,000 रुपयांचं उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा आहे। यातून खर्च वगळता जेमतेम 10 गुंठ्यात किमान 60,000 ते 65,000 रुपयांचा निव्वळ नफा त्यांना हाती येईल अशी अपेक्षा आहे। 2.5 एकर जमीन आहे। माझे लेक काम करतात, मी बी काम करते आणि शेती करतो। आणि माल जमिनीचा भाजीपाला कोण विकते? पोरं विकतात आमचे, आम्ही विकतो। शिंदे यांना शेती कामात आई तसंच पत्नीची मोलाची मदत मिळते। घरची शेती, घरगुती मनुष्यबळ आणि घरगुती भाजीपाला विक्री यामुळे शिंदेंना शेतीतून 4 पैसे कमावण्याची शाश्वती जास्त वाटते। बाजारामध्ये मी बसून विकतो म्हणून एवढा माल होते आणि जर मार्केटला टाकला असता तर अर्धे भाव झाला असता तर 10,000 व्हायचे तर 5,000 रुपये होते। तर मी मार्केटला का माल नेत नसतो कधी कोणाला देत बी नाही आणि काहीच नाही। तर स्वतः बसून विकत असतो। परभणी शनिवार बाजार आणि जवळा बाजार, वसमत आणि हट्टा या 4 बाजार कंटिन्यू करीत असतो आणि स्वतः मी बसून विकत असतो। सध्या महाराष्ट्रात आडत्यांनी शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचे प्रकार नियमित होत आहेत। अशा वेळी शेतकऱ्यांनी शिंदेंप्रमाणे थोडक्या प्रमाणात भाजीपाला पिकवून तो स्वतः विकण्यावर भर दिला तर या भल्या मोठ्या प्रश्नाचं सहज उत्तर मिळू शकतं असा विश्वास शिंदेंच्याकडे पाहिल्यावर नक्कीच वाटतो। राजेश काटकर, साम टीव्ही, हिंगोली।